नमस्कार. आज आपण एक्झाम्पल बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि हे एक्झाम्पल पॅरामेट्रिक कर्व या टॉपिकवर असतील. ठीक आहे. तर पॅरामेट्रिक कर्वसाठी आपल्याला माहिती आहे आपण 4 रूल आहेत. 4 रूलमध्ये 1 बाय 1 पहिला रूल सिमेट्री, रूल नंबर 2 ओरिजिन, रूल नंबर 3 नेचर ऑफ टँजेंट आणि रूल नंबर 4 टेबल. तर टेबल कोणाचा? तर पॅरामीटरचा, एक्सचा, वायचा आणि dy बाय dxचा. सो या केसमध्ये 1 बाय 1 जायचं. खूप IMP सम आहे पेपरला. आतापर्यंत असं कधीच झालं नाही की अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं नाही. सो पेपरला व्हरायटी ऑफ द एक्झाम्पल काय असणार आहे बघा. चेंजेस काय होतील, इथे प्लस आहे तर मायनस होईल, मायनसचा प्लस होईल. मोस्ट ऑफ द टाईम या पॅटर्नमध्येच एक्झाम्पल राहतील. ठीक आहे. आणि हे एक्झाम्पल ते जसं टी दिला आहे तर टीच्या जागी थिटासुद्धा देऊ शकतात. म्हणजेच काय, एक्स इक्वल टू ए थिटा प्लस साइन थिटा आणि वाय इक्वल टू ए 1 मायनस कॉस थिटा. तर अशा प्रकारे आयदर थिटाच्या फॉर्ममध्ये किंवा टीच्या फॉर्ममध्ये ते एक्झाम्पल देतील आपल्याला. फॉर्म कोणताही असू द्या, अशा प्रकारचं सम आलं की त्याला आपण म्हणणार पॅरामेट्रिक कर्व. पॅरामेट्रिक का म्हणायचं? कारण याच्यामध्ये 2 इक्वेशन आहे आणि ज्या फॉर्ममध्ये दिलं आहे तो फॉर्म कोणाचा आहे? टीचा आहे. मग टीच्या फॉर्ममध्ये दिले तो टी झाला पॅरामीटर आणि दोन्ही इक्वेशन मिळून कंबाईनली याला आपण काय म्हणणार? पॅरामेट्रिक कर्व. सो इथे लक्षात ठेवायचं पॅरामीटर हा टी आहे. सो 1 बाय 1 जायचं. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये पॅरामीटर टी आहे म्हणून पहिला पॉईंट सिमेट्री. आता सिमेट्री ह्या पॉईंटमध्ये आपण काय लिहिणार आहोत बघा. सिमेट्रीमध्ये कसं चेक करायचं सिमेट्रिक अबाउट एक्स आहे की वाय. पॅरामीटरला टीला मायनस टी पुट करायचं. पुट टी इज इक्वल टू मायनस टी. लक्षात घ्या, टी इक्वल टू मायनस टी जर पुट केलं मी तर काय होईल बघा. पुट टी इज इक्वल टू मायनस टी. मला मिळेल एक्स आणि वाय. बरोबर, एक्स आणि वाय दोघं सोबत घेऊ आपण. समजा एक्सची व्हॅल्यू होणार बघा ए टीच्या जागेवर मायनस टी, साईनच्या टीच्या जागेवर मायनस टी म्हणजे साइन ऑफ मायनस टी ब्रॅकेट क्लोज्ड. ओके. आता बघा हे जे सॉल्व केलं तर ह्या ठिकाणी साईनचा नेगेटिव्ह पॉवर आहे आणि हा मायनस आहे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल, साईनचा नेगेटिव्ह पॉवर हा नेगेटिव्ह असतो म्हणजे साइन ऑफ मायनस थिटा हा मायनस साइन थिटा असतो आणि कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा असतो. एवढं लक्षात ठेवा. मग या ठिकाणी साइन ऑफ मायनस टी हा मायनस साइन टी होणार आणि इथे मायनस टी तसाच. म्हणजेच एक्स इज इक्वल टू मिळेल मला ए इक्वल टू मायनस टी, मायनस पुढे येईल मायनस साइन टी आणि पुढे दोघं जर मायनस कॉमन घेतले तर मला एक्सची व्हॅल्यू मिळेल एक्स इज इक्वल टू मायनस ए टी प्लस साइन टी. बघा मायनस कॉमन घेतलं. आता इथे एक तर गोष्ट क्लिअर झाली का टीला मायनस टी पुट केल्यामुळं एक्स चेंज होऊन गेला. आपला ओरिजिनल जो एक्स आहे तो आणि याच्यात फरक आहे. ओरिजिनल पॉझिटिव्ह फॉर्म आहे आणि इथे जो नेगेटिव्ह आला आहे. आता वाय बघू, वाय चेंज होतोय का नाही. मग इथे वाय चेक करायचा आहे आपल्याला, तो तसाच राहतो का चेंज होतो. सो वाय इज इक्वल टू टीच्या जागेवर मायनस टी पुट केलं तर काय होईल बघा. ए 1 मायनस कॉस मायनस टी. आता कॉस ऑफ मायनस थिटा हा प्लस कॉस थिटा असतो म्हणजे हा जो मायनस साईन आहे तो व्हॅनिश होऊन जातो. कधी? कॉसला. लक्षात ठेवायचं साईनला पुढे जातो, कॉसला व्हॅनिश होतो, टॅनला पुढे येतो, कॉटला पुढे येतो, सेकला व्हॅनिश होतो. बाकी कोणत्याही केसमध्ये तो पुढे येऊन जातो मायनस साईन. मात्र कॉसच्या आणि सेकच्या बाबतीत तो व्हॅनिश होतो. लक्षात ठेवा, कॉसला आणि सेकला व्हॅनिश होतो मायनस साईन आणि बाकी सगळ्या ठिकाणी मायनस पुढे येतो. सो इथे कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा असल्यामुळं मी याला लिहिणार वाय इज इक्वल टू ए 1 मायनस कॉस थिटा. थोडक्यात काय, कॉस टी. थोडक्यात काय, तर हा जो मायनस टी आहे तो व्हॅनिश होऊन जातो कारण की ही प्रॉपर्टी वापरली मी. आता ह्या 2 इक्वेशन्समध्ये
आपल्याला एक गोष्ट क्लिअर होईल की एक्स हा चेंज झाला आहे, साईन चेंज केलं आहे त्याचं, आणि वाय मात्र अनचेंज राहिला. बाय पुटिंग टी इक्वल टू -t एक्स चेंज झाला आणि वाय अनचेंज आहे. देअरफॉर मी प्रॉपर्टी वापरणार सिमेट्रीची. सिमेट्रीचा रूल काय सांगतो बघा, एक्स अनचेंज अबाउट एक्स ॲक्सिस, वाय अनचेंज अबाउट वाय ॲक्सिस. मग दोघांपैकी अनचेंज कोण आहे बघा, आता दोघांपैकी अनचेंज आहे वाय. वाय अनचेंज असल्यामुळं दिलेला कर्व सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस आहे. सो इथे लिहिणार मी इट इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. ठीक आहे, सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस झाल्यानंतर माझा सेकंड पॉईंट आहे पॉईंट ओरिजिन. ओके, सेकंड पॉईंट घेणार मी ओरिजिन. तर ह्या पॉईंटमध्ये फक्त एक काम करायचं आहे आपल्याला, काय की दिलेला कर्व ओरिजिनमधून पास होतो की नाही एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे, मग ह्या पॉईंटमध्ये आपण काय लिहिणार, कर्व पास होतो की नाही. मग इथे यायचं बघायचं एक्स आणि वाय अशा कोणत्या व्हॅल्यूला 0 होतात. मग आता ते कसं ओळखणार आपण, सरळ सरळ एक्सला 0 पुट करून द्या. एक्सला जर 0 पुट करून दिलं तर मला काय मिळेल बघा, 0 इज इक्वल टू ए टी प्लस साइन टी. ओके, आणि एक तर एक्सला 0 पुट करा, किंवा असं करू शकतो आपण शॉर्टकटमध्ये एक्झाम्पल बघायचं आणि चेक करायचं अशी कोणती टीची व्हॅल्यू आहे का ज्या व्हॅल्यूला एक्स आणि वाय दोघं पण 0 होतात. आणि ती अशीच व्हॅल्यू पाहिजे की जी आपण पुट करणार आहोत ती दोघांना एकच व्हॅल्यू पुट करायची. असं नाही चालणार की एक्सला समजा एक्सच्या टीमध्ये समजा मी ते 0 पुट केला आणि वायच्या टीमध्ये इथे वेगळा कोणता तरी व्हेरिएबल. लक्षात ठेवायचं जी व्हॅल्यू आपण इथे टीला पुट करणार तीच व्हॅल्यू खाली पुट करायची आणि त्याच व्हॅल्यूला दोघं पण 0 आले पाहिजे. मग दोघं पण एका सिंगल व्हॅल्यूला 0 कधी येतील, तर इथे समजा मी टीला 0 पुट केलं तर मला मिळेल बघा एक्स इक्वल टू ए 0 प्लस साइन 0, म्हणजे एक्सची जी टर्म आहे ती पूर्णपणे 0 होणार आहे. कोणत्या व्हॅल्यूला, तर 0ला. बघा जर मी टी 0 पुट केला तर मला काय मिळेल, एक्स इक्वल टू ए 0 प्लस साइन 0. ठीक आहे, याचाच अर्थ एक्स हा काय झाला 0. फाईन, आपला टार्गेट काय आता, एक्स जसा 0 होतोय तसाच वाय पण 0 झाला पाहिजे त्याच व्हॅल्यूला, दुसऱ्या व्हॅल्यूला नाही. मग त्याच व्हॅल्यूला वाय 0 होतो का बघूयात. वाय इज इक्वल टू ए 1 मायनस कॉस टी, 1 मायनस कॉस टीची तीच व्हॅल्यू घ्यायची 0. सो कॉस 0 1 असल्यामुळं इथे आपल्याला मिळेल 1 मायनस कॉस 0. कॉस 0 1 आहे, 1 मायनस 1 0, आणि वायसुद्धा 0 झाला. बघा एकाच व्हॅल्यूला एक्स आणि वाय दोघं पण 0 झाले, म्हणून आपण कंक्लूड काय करणार, फक्त एक स्टेटमेंट लिहायचं, काय की दिलेला कर्व पासेस थ्रू ओरिजिन. बस एवढंच लिहायचं. ठीक आहे, आता कर्व ओरिजिनमधून पास होतोय त्याचं कारण काय, कारण दोघं पण एका सिंगल व्हॅल्यूला 0 होतात. ओके, तिसरा पॉईंट लिहिणार आपण नेचर ऑफ टँजेंट. आता नेचर ऑफ टँजेंटमध्ये आपण काय करतो बघा, dy बाय dx काढतो. ठीक आहे, dy बाय dx. मग dy बाय dx काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे dy अपॉन dt डिवायडेड बाय dx अपॉन dt. एक लक्षात ठेवायचं, या ठिकाणी जर थिटाच्या फॉर्ममध्ये दिलं तर मात्र आपला फॉर्म्युला तोच लिहायचा, फक्त टीच्या जागेवर थिटा लिहायचा. ओके, मग dy बाय dt आणि dx बाय dt काढू. इथेच बघा dy बाय dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू टी. मग वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे बघा, ए तसाच कॉन्स्टंट 1 मायनस कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह बघा, डेरिव्हेटिव्ह 1 0 आणि कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी, मायनस कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी, ब्रॅकेट क्लोज. ओके, बघा खाली डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार आहे ए तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी 1
आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी कॉस टी. चेक करा वरती बघा 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी, पण पुढे मायनस आहे लक्षात ठेवा. मायनस मायनस प्लस म्हणजे इथे फक्त काय येईल साइन टी इंटू ए आणि खाली येणार आहे ए 1 प्लस कॉस टी. लक्षात घ्या ए कॅन्सल होईल, वरती फक्त साइन टी उरेल आणि खाली फक्त 1 प्लस कॉस टी. सो dy अपॉन dx ची व्हॅल्यू आली साइन टी अपॉन 1 प्लस कॉस टी. आता ह्या टर्मला जमलं तर सिम्प्लिफाय करा, नाही जमलं तर सोडून द्या. आता जमलं काय करायचं, साइन टी आली आहे ना, तर साइन टीला आपण जनरली साइन 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. आपल्याला माहिती आहे साइन 2 थिटा हा काय असतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये जर मला साइन टी पाहिजे असेल तर डिवाइड बाय 2 करावं लागेल. जर डिवाइड बाय 2 केलं तर ह्या ठिकाणी डिवाइड बाय 2, इथे पण डिवायडेड बाय 2 आणि इथे पण डिवायडेड बाय 2 येईल, म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युला. सो साइन 2t अपॉन 2 मध्ये काय येईल 2 कॅन्सल होईल आणि साइन टीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 2 साइन टी बाय 2 इंटू कॉस टी बाय 2. ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवायचं की साइन टीची व्हॅल्यू ही स्टँडर्ड लक्षात ठेवायची साइन 2 साइन टी बाय 2 इंटू कॉस टी बाय 2. पुढं 1 प्लस कॉस टी. 1 प्लस कॉस टीची व्हॅल्यू ही स्टँडर्ड लक्षात ठेवा 2 कॉस स्क्वेअर टी बाय 2 आणि इथे जर 1 मायनस आला तर ह्या ठिकाणी साइन स्क्वेअर घ्यायचा. लक्षात ठेवा 1 मायनस कॉस टी आला तर 2 साइन स्क्वेअर टी बाय 2 आणि 1 प्लस कॉस टी आला तर 2 कॉस स्क्वेअर टी बाय 2. आता इथे यांना सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला लक्षात येईल 2 कॅन्सल, कॉस कॉस कॅन्सल आणि साइन अपॉन कॉस टॅन. तर ह्या ठिकाणी व्हॅल्यू आली आपल्याला टॅन टी बाय 2. ही झाली dy बाय dx व्हॅल्यू. सो dy बाय dx आपला आला आहे टॅन टी बाय 2. आता याच्या पुढं शेवटचा पॉईंट आहे टेबल. आता टेबल काढण्याआधी इथे एक एक्स्ट्राचा पॉईंट लिहायचा y आणि रेंज. रेंज काय असणार आहे दिलेल्या कर्वची आणि कर्व कुठे एक्झिस्ट होणार नाही, ठीक आहे, म्हणजेच रिजन. बघून घ्या, रिजन काढायचं जर असेल तर आपण आधी कर्व ड्रॉ करून घेऊ आणि रिजन दाखवू, ठीक आहे. ते 2 पॉईंट आपण नंतर लिहू. हे 4 झाले का सगळ्यात आधी टेबलला जायचं. मग टेबलमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे बघा. स्टार्टिंगला लागेल आपल्याला 4था पॉईंट टेबल. टेबलमध्ये एक लागेल आपल्याला टी पहिला, दुसरा लागेल आपल्याला एक्स, तिसरा लागेल आपल्याला वाय आणि चौथा लागेल आपल्याला dy अपॉन dx. ह्या ठिकाणी आपण अजून 1-2 पॉईंट लिहिणार आहोत. एक म्हणजे रेंज आणि दुसरा म्हणजे कर्व जिथे एक्झिस्ट करत नाही तो पॉईंट. पण हे दोन्ही पॉईंट आपण कधी लिहिणार, आधी कर्व ड्रॉ करून घेऊ आणि मग लिहू, ठीक आहे. सो टी जनरली काय घ्यायचं तर या ठिकाणी टीच्या स्टँडर्ड व्हॅल्यू पाठ करा. जनरली 0च्या पलीकडे 2 आणि अलीकडे 2. समजा 0च्या तिकडं पाय आणि 2 पाय घ्या आणि नेगेटिव्ह साईडला -2 पाय पर्यंत जा. सो मी घेणार -2 पाय -पाय. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ह्या व्हॅल्यू घेतल्या तरी चालतील. 0 पाय आणि 2 पाय. बघा ह्या व्हॅल्यू आपण घेतल्या आहेत. आता ह्या व्हॅल्यूजला आपण फाइंड आउट करणार एक्स वाय आणि dy अपॉन dx. लक्षात ठेवायचं ह्या फिक्स व्हॅल्यू आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ह्याच व्हॅल्यू घ्या स्टँडर्ड म्हणून. सो लक्षात ठेवा टीच्या किंवा थिटाच्या ह्याच व्हॅल्यू ठेवायच्या. एक्झाम्पलमध्ये जर थिटा फॉर्ममध्ये दिलं तरी इथे काय लिहिणार तुम्ही थिटा इक्वल टू -2 पाय -पाय 0 पाय 2 पाय. बघा 0च्या पॉझिटिव्ह साईडला 2 घेतल्या आणि नेगेटिव्ह साईडला 2 घेतल्या. तुम्हाला वाटलं तुम्ही इकडे वाढवू शकता, तुम्हाला वाटलं -3 पाय घ्यायचा तुम्ही घेऊ शकतात, त्या साईडला 3 पाय घ्यायचा तुम्ही घेऊ शकतात. पण जनरली या 5 व्हॅल्यूजचा वापर करून आपण एक्झाम्पल ट्रेस करू शकतो. म्हणून मी 5च व्हॅल्यू घेतल्या. फ्रॅक्शनल व्हॅल्यूज घेत बसायचं नाही. इथे स्टँडर्ड अशा प्रकारच्या व्हॅल्यू घेतल्या तरी तुम्हाला आन्सर मिळणार आहे. लक्षात ठेवा इथे जनरली π/2 घेतात,
2π/2 3π/2 ते काय घ्यायची गरज नाही, स्टँडर्ड घ्यायचा जेणेकरून आन्सर काढायला सोपं जातं. आता पुढे दिलेल्या कर्वमध्ये 1 बाय 1 आपण x आणि y ट्रेस करू, x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. पहिल्यांदा आपण घेऊ x. आपला दिलेला x काय बघा, x ची व्हॅल्यू आहे आपली a t प्लस साइन t, ही x ची व्हॅल्यू आहे. आता ह्या व्हॅल्यूमध्ये आपण 1 बाय 1 सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करणार. तुम्ही कॅल्सीचा वापर केला तर चांगलं होईल, कॅल्सी जर वापरला तर तुमचा आन्सर पटकन येईल, त्यामुळे कॅल्सी वापरा. आणि जनरली तुम्हाला 4-5च व्हॅल्यू पाठ पाहिजे, जास्त काही गरजेचं नाही. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं साइन 0 हा 0 असतो, कॉस 0 हा 1 असतो, कॉसचे सगळे पाय सगळे इवन पाय 1 असतात आणि कॉसचे सगळे ऑड पाय -1 असतात, साइनचे सगळे पाय 0 असतात. ओके, सो 1 बाय 1 जाऊ आपण. पहिला अँगल आहे -2π. इथे जर -2π पुट केला तर काय होईल बघा, -2π x becomes a -2π प्लस साइन -2π. ओके, बघा आता साइनचा निगेटिव्ह अँगल हा निगेटिव्ह असतो, त्याच्यामुळे हा जो मायनस आहे हा डायरेक्टली ह्या ठिकाणी येऊन जाईल, हा मायनस होईल. सो इथे मला मिळाल a -2π मायनस साइन 2π. पण साइनचे सगळेच पाय हे 0च असतात, साइन 2π असो 3π असो 4π सगळेच पाय 0, म्हणून ही पूर्ण टर्म 0 झाली आणि फक्त उरणार काय -2π. -2π इंटू a -2a π. इथे पहिली व्हॅल्यू आली आपल्याला -2a π. लक्षात घ्या. आता दुसरी व्हॅल्यू आहे -π. इथे जर मी -π पुट केलं टीच्या जागेवर तर हा 2 निघून जाईल, बरोबर. हा 2 निघून गेल्यानंतर काय होईल बघा, इथून 2 निघून जाईल, इथून पण 2 निघून जाईल. मग 2 निघून गेल्यानंतर काय होईल, मायनस परत पुढे येईल आणि इथे 2 कॅन्सल, इथून पण 2 कॅन्सल, साइन π 0 आहे, साइन π 0 आहे, राहिला काय a इंटू -π. a इंटू -π म्हणजेच -a π. पुढची व्हॅल्यू आली -a π. आता नेक्स्ट व्हॅल्यू 0 आहे. इथे जर मी 0 टाकला तर 0 टाकल्यानंतर काय होईल बघा, x इज इक्वल टू a 0 प्लस साइन 0. साइन 0 0 आहे, पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. ओके, आणि पाय जर पुट केला तर मला मिळेल पाय प्लस साइन π. साइन π 0 पाय इंटू a π. नेक्स्ट 2π जर पुट केला तर साहजिक आहे तिथे काय येणार आहे 2a π. अशा प्रकारे x चा टेबल झाला. आता y चा टेबल. y चा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये आपल्याला y चं इक्वेशन लागणार आहे. तर y चं इक्वेशन आपलं आहे y इक्वल टू a 1 - cos t. आता ह्या इक्वेशनमध्ये पहिली व्हॅल्यू टाकणार -2π. हा जर -2π मी ह्या ठिकाणी टाकला तर बघा काय होईल, y इक्वल टू a 1 - cos -2π. पण एक लक्षात ठेवायचं, कॉसचा निगेटिव्ह अँगल हा पॉझिटिव्ह असल्यामुळं हा जो मायनस आहे हा व्हॅनिश होऊन जाईल. तो व्हॅनिश झाल्यानंतर फक्त राहील काय a 1 - cos 2π. लक्षात ठेवायचं, कॉस आला तर त्याचा मायनस अँगल व्हॅनिश करायचा. जसा साइन आल्यावर आपण मायनस पुढं घेतो तसा कॉस आल्यावर तो मायनस पुढे घ्यायचा नाही, तो व्हॅनिश होतो. आता cos 2π 1 असल्यामुळं 1 - 1 0. तर कॉसच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या काय लक्षात ठेवायच्या बघा, cos π -1, cos 2π 1, cos 3π -1, cos 4π 1, cos 5π -1, cos 6π 1. म्हणजेच काय, कॉसचे ऑड पाय -1 आणि कॉसचे इवन पाय +1. सो अशा प्रकारे पहिली व्हॅल्यू काढली 0. आता दुसरी व्हॅल्यू बघू. इथे -π आहे, -π जर पुट केलं तर काय मिळेल बघा, y इक्वल टू a 1 - cos -π. ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला माहिती आहे कॉसचा मायनस व्हॅनिश होतो, म्हणजेच इकडे मिळणार a 1 - cos π. cos π किती असतो -1, मायनस आणि हा पुढचा मायनस प्लस होईल, +1 +1 2 अँड 2 इंटू a 2a. म्हणजे ह्या ठिकाणी व्हॅल्यू आली 2 इंटू a. लक्षात ठेवा, पॅटर्न जर एकदा 2 व्हॅल्यू आल्या
बाकी सगळ्या व्हॅल्यू तशाच येतील अल्टरनेट फॉर्ममध्ये. पहिला 0, दुसरा 2a, तिसरा 0च येईल. चेक करा, चौथा 2a येणार आणि पाचवा परत 0. पहिल्या दोन आल्या का बाकीच्या रिपीट करायच्या बघा. 0 2a 0 2a 0. ओके, अशा प्रकारे x आणि y झाले. आता आपण फाइंड करू dy/dx. सो dy/dx काढण्यासाठी काय करायचं आहे, तेच हा जो dy/dx आहे त्याच्या टीमध्ये, टॅनच्या टीमध्ये पहिला अँगल पुट करा -2π. मी पहिला पुट करून दाखवतो -2π. आता -2π जर इथं टाकला तर dy/dx काय मिळेल बघा. dy/dx इज इक्वल टू टॅन -2π अपॉन 2. 2 कॅन्सल आणि फक्त काय उरेल, टॅन ऑफ -π. आपल्याला मिळाला टॅन ऑफ -π आणि हा जो मायनस आहे टॅन असल्यामुळं मायनस पुढं जाईल, म्हणजेच राहील तो -tan π. आता tan π ची व्हॅल्यू आपल्याला, जर tan π ची व्हॅल्यू माहिती नसेल तर कॅल्सी वापरा किंवा त्याला sin π आपण cos π लिहा. sin π हा 0 असतो आणि cos π हा -1, तर 0/-1 0, तर टोटल आन्सर आलं 0. tan π 0 असल्यामुळे इथे dy/dx ची सगळ्यात पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0. आता दुसरी व्हॅल्यू काय आहे, -π. इथे जर मी -π पुट केला असता तर हा 2 निघून गेला असता, इथून 2 जर निघून गेला, सो आपल्याला मिळेल tan -π/2. tan -π/2 म्हणजेच काय, -tan π/2. तो जो मायनस आहे तो पुढे जाईल, तो मायनस पुढे गेल्यानंतर आपण असं लिहू शकतो -tan π/2. लक्षात घ्या, टॅनचा असो, कॉटचा असो, कोसेकचा असो या साईनचा असो, बाकी सगळे मायनस पुढे जातात. फक्त कोणाचे पुढे जात नाही तर कॉसचा आणि सेक्सचा. हा जो मायनस आहे हा पुढे आला. tan π/2 हा इन्फिनिटी असतो, त्याचं कारण कॅल्सी वापरा किंवा त्याला sin π/2 आपण cos π/2 करा. sin π/2 1, cos π/2 0 आणि 1/0 इन्फिनिटी, म्हणून tan π/2 ची व्हॅल्यू झाली इन्फिनिटी. आले 2. आता हे 2 आले की बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डायरेक्टली काढायच्या. 0 इन्फिनिटी आहे, डायरेक्टली तुम्ही लिहू शकतात 0 इन्फिनिटी 0. पहिला 0, दुसरा इन्फिनिटी, तिसरा 0, चौथा इन्फिनिटी, पाचवा 0. ह्या व्हॅल्यूज अल्टरनेट फॉर्ममध्येच येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा टेबल फॉर्म झाला आहे. टेबल झाल्यानंतर जे एक्स्ट्रा तुम्हाला लिहायचं आहे ते काय लिहायचं बघा. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे रेंज. हिअर y takes 0 to 2a, म्हणजे y व्हॅरीज 0 to 2a. म्हणजे y ची जी रेंज आहे ती काय आहे, 0 to a. त्याच्या बाहेर नाही जाते बघा, y 2a च्या वरती नाही जाते आणि 0च्या खाली पण नाही जाते, म्हणून ही काय झाली y ची रेंज. किंवा असं लिहू शकतात द रेंज y रेंज इज 0 to 2a. रेंज ऑफ y इज काय 0 to a. आणि शेवटी लिहायचं कर्व जिथे एक्झिस्ट होत नाही तो पॉईंट. आता कर्व कुठे एक्झिस्ट होत नाही ते आपल्याला सध्या माहिती नाही, आपण ट्रेस जेव्हा करू तेव्हा लक्षात येईल. इनफॅक्ट इथे बघा वायच्या व्हॅल्यू वरतीच आहे आणि एक्सच्या व्हॅल्यू ज्या निगेटिव्ह आल्या त्या पूर्णपणे ॲक्सिसवर आहे. याचा अर्थ खाली ॲक्सिसच्या खाली, एक्स ॲक्सिसच्या खाली कर्व एक्झिस्ट होणारच नाही आहे. पण तरीसुद्धा जो पॉईंट आहे तो आपण ट्रेस केल्यानंतर दाखवू. आता कर्व ट्रेस करू. कर्व ट्रेस करायसाठी हा टेबल लागेल. पुढच्या पेजवर मी हा टेबल परत लिहितो बघा. आता टेबलचा यूज करून आपल्याला कर्व ट्रेस करायचा आहे. मग आधी एक्स ॲक्सिस काढायचा, वाय ॲक्सिस, या ठिकाणी एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या जसा एक्स घेतो तशाच घ्यायच्या. आता एक्सने कशा व्हॅल्यू घेतल्या ते बघा, 0, a पाय, 2a पाय, -a पाय, -2a पाय. त्याचप्रमाणे मी एक्स ॲक्सिसवर व्हॅल्यूज घेणार. पहिली घेणार मी 0 ओरिजिन, नंतर घेणार a पाय, 2a पाय. ओके, a पाय, 2a पाय,
आणि पुढे कंटिन्यू 3a पाय 4a पाय, पण आपल्याला दोनच पाहिजे. या साईडला सुद्धा मी दोन व्हॅल्यू घेणार, निगेटिव्ह a पाय आणि निगेटिव्हमध्ये 2a पाय. ओके, बघा जशा एक्स ॲक्सिसवर व्हॅल्यूज आहेत टेबलमध्ये तशाच व्हॅल्यू एक्स ॲक्सिसवर घ्यायच्या. सिमिलरली टेबलमध्ये वायच्या व्हॅल्यू बघा काय 0 2a 0 2a, म्हणजे वायचे निगेटिव्ह व्हॅल्यूच नाही आहे, त्यामुळं खालच्या बाजूला जायची गरजच नाही. खाली न जाता फक्त आपण वरती बघणार. वरती अंदाजे डिस्टन्स घ्या 2a. ए जर एवढं असेल तर 2a डबल घ्यायचं त्याचं. 2a डिस्टन्स समजा इथे घेतलं मी, याला म्हटलो आपण 2a. आता पॉईंट प्लॉट करू. सगळ्यात पहिला पॉईंट आहे -2a पाय 0. लक्षात ठेवायचा पहिला एक्स ॲक्सिसचा पॉईंट आणि मग वाय. -2a पाय म्हणजे काय, हा पॉईंट. ओके, आणि 0 म्हणजे वाय ॲक्सिस. तर तो जो पॉईंट मी हे करेन तो पॉईंट झाला आपला पहिला हा. ठीक आहे, नेक्स्ट -a पाय 2a. -a पाय म्हणजे एक्स ॲक्सिसवर आणि 2a म्हणजे वाय ॲक्सिसवर. तर ह्या दोघांचा कॉमन जो पॉईंट आहे तो कुठे जाईल, वरती. तर ह्या ठिकाणी मी तो पॉईंट घेणार. थोडा वर झाला ग, बघून घ्या. या ठिकाणी वाय ॲक्सिसवर दुसरा जो पॉईंट आहे तो घेणार मी -a पाय 2a. -a पाय इथे आणि इथे समजा अंदाजे घेतला मी 2a. तर बरोबर कॉमन पॉईंट घेतला इथे, याला नाव देणार मी -a पाय 2a. नेक्स्ट पॉईंट आहे 0 0. 0 0 म्हणजेच काय, ओरिजिन. चौथा पॉईंट आहे a पाय 2a. a पाय एक्स वर घ्यायचा आणि 2a वाय वर म्हणजेच वरती, दोघांचा कॉमन. आणि लास्ट पॉईंट आहे 2a पाय 0. 2a पाय 0 हा एक्स ॲक्सिसवर येईल. चेक करा टोटल पॉईंट 1 2 3 4 5. आता हे 5 पॉईंट जॉईन करण्याआधी ह्या 5ही पॉईंटची टँजंट काढून घ्या, कारण टँजंट काढली तरच आपल्याला पॉईंट जॉईन करता येतील. आपल्याला माहिती नाही हा यम आहे की यू आहे, कोणत्या प्रकारचा आहे, त्यासाठी टँजंट बघायची. बघा कार्टेशियन कर्वमध्ये आपण शिकलो की 0 आला तर टँजंट जी येते ती पॅरलल टू एक्स ॲक्सिस येते आणि इन्फिनिटी आला की टँजंट पॅरलल टू वाय येते. मग बघा पहिल्या पॉईंटची टँजंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस, दुसरी टँजंट पॅरलल टू वाय, तिसरी पॅरलल टू एक्स, चौथी पॅरलल टू वाय आणि पाचवी पॅरलल टू एक्स. तर एकूण आपल्याकडे पॅरलल टू एक्स ॲक्सिस असलेल्या किती टँजंट आहेत, तर 3. 1 2 3 म्हणजे ऑड जे आहेत ना, पहिली तिसरी आणि पाचवी, ह्या तिन्ही पण टँजंट पॅरलल टू एक्स आहेत. दुसरी आणि चौथी टँजंट पॅरलल टू वाय. देअरफॉर पहिला म्हणजे हा, दुसरा हा आणि तिसरा हा, या तिघांच्या ज्या टँजंट येणार त्या पॅरलल टू एक्स ॲक्सिस काढायच्या. आता ह्या 3 पॉईंटला टँजंट काढूच शकत नाही. त्याचं कारण काय, तिन्ही पॉईंट हे एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणून या तिघांची जी टँजंट आहे ती बाय डिफॉल्ट एक्स ॲक्सिस असणार आहे. सो इथे काही टँजंट काढायची गरज नाही. लक्षात ठेवायचं, जर 3 पॉईंट एक्स ॲक्सिसवर आले तर त्या तिघांची टँजंट काढायची गरज नाही, कारण इथे तुम्ही टँजंट काय काढणार, याला बाय डिफॉल्ट ती टँजंटच आहे. इथे पण आहे आणि इथे पण आहे. सो एक्स ॲक्सिसची टँजंट कट करा. आता वायची बघा. वाय ॲक्सिसची टँजंट कोणती आहे बघा, दुसरा आणि चौथा. दुसऱ्या पॉईंटला आणि चौथ्या पॉईंटला पॅरलल टू वाय ॲक्सिस, म्हणजेच हा आणि हा, या दोन पॉईंटच्या ज्या टँजंट आहे त्या उभ्या लाईन येतील. सो इथे ही एक लाईन आणि ही एक लाईन. चेक करा, ह्या 2 टँजंट आहेत ज्या पॅरलल टू वाय आहेत आणि ह्या 2 पॉईंट कोणते, तर सेकंडवाला आणि चौथावाला. आता टोटल किती टँजंट आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये, 5. बघा या पॉईंटची टँजंट ही आडवी लाईन बाय डिफॉल्ट एक्स ॲक्सिस, इथे पण आडवी लाईन आहे बाय डिफॉल्ट एक्स, इथे पण आडवी लाईन आहे बाय डिफॉल्ट एक्स, म्हणजे ह्या 3 टँजंट 1 2 3 पूर्ण एक्स ॲक्सिस ही टँजंट आहे. एकूण 3 येत्या. आता वाय ॲक्सिसच्या टँजंट किती आहेत, 2. 1 आणि 2, ह्या 3 आणि ह्या 2 5, टोटल 5 टँजंट झाल्या. आता 5ही टँजंटला अशा प्रकारे कर्व काढायचा की त्या कर्वने टँजंटला टच केलं पाहिजे. सो हा ॲक्सिस आपला टँजंट आहे. इथे जर मी असा
अशा प्रकारे केलं तर ॲक्सिस आणि कर्व एकमेकांना टच नाही करणार. त्याचं कारण काय, कोणत्याही कर्वच्या कॉर्नर पॉईंटला आपण टँजंट काढू शकत नाही. का, तर तो कर्व पुढे एक्सटेंड होऊ शकतो, तो इंटरसेक्ट करेल, म्हणून कॉर्नर पॉईंटला अशा प्रकारे टँजंट काढता येत नाही. सो ही जी चॉईस आहे हा पॉईंट आणि तो पॉईंट जॉईन करण्याची, ती चुकीची, हा रॉंग चॉईस आहे. अशा प्रकारे केलं तर एक्स ॲक्सिस त्या कर्वला इंटरसेक्ट करून जाईल, म्हणून ही चॉईस रॉंग आहे. मग अशा प्रकारे ट्रेस करायची टँजंट की त्या टँजंटने कर्वला टच केलं पाहिजे, ना की इंटरसेक्ट. मग इथे आपल्याकडे जी चॉईस राहते याला आणि त्याला जॉईन करण्याची, ती एकच चॉईस राहील, वरून गोल न करता खालून गोल करायचं. सो अशा प्रकारे जेणेकरून इथे पण टँजंट टच झाली पाहिजे आणि ह्या पण टँजंटला तो टच झाला पाहिजे. सो बघा इथे पण टच करतोय तो. आता बघा टँजंट कर्व, टँजंट कर्व, म्हणजे कर्व बघा इथल्या टँजंटला पण टच करतोय आणि ह्या ज्या उभी टँजंट आहे त्या टँजंटला सुद्धा कर्व काय करतोय, टच करतोय. सो हा करेक्ट कर्व आहे. ठीक आहे, थोडा चांगला काढू. ओके, झाला. आता ह्या दोन पॉईंटला जर कर्व काढायचा आहे तर लक्षात ठेवा, गोल नाही आला पाहिजे, थोडा व्ही शेपच आला पाहिजे. सो चेक करा, टँजंट टँजंट कर्व. तसंच ह्या दोन पॉईंटला जॉईन करायचं आहे त्याचप्रमाणे, आणि शेवटी ते दोन पॉईंट पण तसेच टच करायचे. बघा आता हा झाला कर्व. या कर्वमध्ये ज्या उभ्या लाईन्स आहे त्या उभ्या लाईनला तो कर्व टच करतोय. बघा मी जर असा गोल केला असता तर टच नसता केला त्यांनी, त्या केसमध्ये तो इंटरसेक्ट झाला असता, म्हणून अशा प्रकारचे गोल चुकले असते. समजा 1, 2 आणि 3 ह्या 3 पॉईंटला समजा मी जर अशी लाईन टाकली असती, समजा ही 1 ही 2, तर ह्या दोन्ही लाईन्स हा कर्व चुकला असता. त्याचं कारण काय, कॉर्नर पॉईंटला टँजंट नसते आणि इथे टँजंटला तो इंटरसेक्ट करून चालला आहे, म्हणजे हा रॉंग झाला असता. इथे सुद्धा बघा कॉर्नर पॉईंटला टँजंट नसते आणि टँजंटला इंटरसेक्ट करून झाला आहे, म्हणजे रॉंग आहे. सो दिलेली चॉईस रॉंग आहे. रेड पेनने जे केलं आहे ते चुकीचं आहे, लक्षात ठेवा, आणि हे बरोबर आहे. सो अशा प्रकारे आपण कर्व ट्रेस करतो. आणि कर्व ट्रेस केल्यानंतर शेवटी फक्त काय लिहायचं बघा, शेवटी फक्त लिहायचं हिअर कर्व डज नॉट एक्झिस्ट बिलो एक्स ॲक्सिस. बघा एक्स ॲक्सिसच्या खाली कर्व आहे का, नाही. तर अशा प्रकारे आपण कर्व ट्रेस करतो. कर्व ट्रेसिंगमध्ये 4च पॉईंट आहेत. पहिला सिमेट्री, दुसरा ओरिजिन, तिसरा नेचर ऑफ टँजंट आणि चौथा टेबल. लक्षात घ्या. आता याचं काम झालं आपलं. हा टेबल आपण पुसून टाकू. बघा एक्झाम्पल सोल्युशन. स्टार्टिंगला आपण काय केलं, सिमेट्री चेक केली, सिमेट्री, त्यानंतर ओरिजिन पाहिलं, मग नेचर ऑफ टँजंट, त्यानंतर टेबल घेतला आणि टेबलच्या नंतर कर्व. आता हा जो कर्व आहे हा बघा सायक्लिक फॉर्ममध्ये सायकल येत आहे, म्हणून अशा प्रकारच्या कर्वला आपण म्हणतो सायक्लॉइड. याला म्हणतो आपण सायक्लॉइड. लक्षात ठेवा.